नमस्कार मंडळी, आज आपण पाहतोय फिल्टर कॉफी. साऊथ इंडियन ऑथेंटिक फिल्टर कॉफी घरी कशी बनवायची ते पाहूया. तर त्यासाठी काय केलेलं आहे, एका भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं आहे. साधारणतः 1 कप पाणी आहे. पाणी छान उकळलं पाहिजे, कारण आपण कॉफीचं डिकॉक्शन तयार करणार आहे. तर यासाठी आपल्याला पाणी छान या पद्धतीने उकळून घ्यायचं. दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला दूध गरम करायचं आहे. साधारणतः इथे 2 कप मी कॉफी बनवत आहे, त्या हिशोबाने 1 कप पाणी, 1 कप दूध वापरणार आहे. जर कॉफी थोडीशी दाटसर किंवा घट्ट आवडत असेल, तर मग अशा वेळी थोडंसं दुधाचं प्रमाण वाढवलं तरी चालेल. पण इथे केवळ मी 1 कप इथे दूध वापरणार आहे. छान दुधाला उकळी फुटली पाहिजे, तुम्ही पाहू शकता. दूध जेवढं जास्त छान उकळेल, तितका छान त्यावरती कॉफीच्या वरती थोडासा झाग किंवा अशा प्रकारचा फेस येऊ शकतो. म्हणून छान दूध उकळवून घ्यायचं. एकदा काय दूध उकळलं, की गॅस थोडासा मंद ठेवा. म्हणजे दूधही थोडं घट्ट होतं, कॉफीला छान दाटसरपणा येतो आणि मस्तपैकी फेसही येतो. तर आता दुसऱ्या साईडला अशा प्रकारे फिल्टर कॉफी मेकर मिळतं. बाजारात हल्ली वेगवेगळ्या ब्रँडची कॉफी मेकर मिळतात. आता सध्या तर लेटेस्ट इलेक्ट्रिक कॉफी मेकरसुद्धा बाजारात अवेलेबल आहेत. पण ऑथेंटिक टेस्ट आणि डे टू डे वापरामध्ये जर तुम्हाला वापरायचं असेल, तर अशा प्रकारचं स्वस्त आणि असतं मस्त अगदी हे कॉफी मेकर मिळतं, जे की स्टीलच्या ह्याच्यामध्ये आपल्याला यूज करायला सोपं, साफ-सफाईलाही सोपं आहे. हवं तर ब्राससुद्धा मटेरियलमध्ये मिळू शकतं. इथे आता आपण काय केली आहे, फिल्टर कॉफीसाठी नेहमी प्युअर कॉफीचा वापर करावा, ना की इन्स्टंट जसं की ब्रू असेल, नेसकॅफे असेल, जे की अगदी उकळत्या दुधामध्ये टाकून कॉफी बनवतो. ती कॉफी न वापरता 70% प्युअर कॉफी आणि 30% चिकोरी ब्लेंड असलेली कॉफी वापरलात, तर तुम्हाला साऊथ इंडियन फिल्टर कॉफीचा ऑथेंटिक टेस्ट इथे मिळून जाईल. अशा प्रकारे 2 कप कॉफीसाठी इथे 2 कप आपण कॉफी या भांड्यामध्ये किंवा या कॉफी मेकरमध्ये ॲड केली आहे. लगेच यामध्ये गरम पाणी ॲड करून घ्या. या प्रकारे यावरती जाळी लावा आणि यावर लीड लावून एक 5 मिनिटं वाट बघा. त्यानंतर हळू कॉफीचं जे काही पाणी आहे ते खालच्या पात्रामध्ये जमा होतं. याला कॉफी डिकॉक्शन सुद्धा म्हणतात आणि त्याच पाण्याचा वापर करून फिल्टर कॉफी बनवली जाते. साऊथ इंडियामध्ये सकाळी ही कॉफी नाही घेतली तर दिवसाची सुरुवातच होत नाही. तर खरंच खूप जास्त रिफ्रेशिंग फील होतं. ही कॉफी पिल्यानंतर तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आता खालच्या पात्रामध्ये कॉफीचं पाणी किंवा कॉफी डिकॉक्शन तयार झालेलं आहे. आता आपण ते वापरूया. आता अशा प्रकारचं एक फुलपात्र घ्यायचं किंवा कॉफी ज्या भांड्यात पिली जाते साऊथ इंडियामध्ये, त्या भांड्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. हल्ली वेगवेगळी भांडी मिळायला लागलेत बाजारात. पण सहज जे घरात अवेलेबल असेल, त्याचा तुम्ही वापर केला तरी चालेल. 1 कप कॉफीसाठी साधारणतः पाव पेला इथे मी कॉफीचं पाणी घेतलंय, 2 चमचे साखर घेतली आहे आणि उकळतं दूध ॲड केलेलं आहे. अशा प्रकारे थोडंसं वरून टाकायचं, म्हणजे छान कॉफीला फेस येतो. आता आणि ही कॉफी आपल्याला खाली वर करायची आहे किंवा अगदी थोडीशी आपल्याला हलवून घ्यायची आहे. त्याच्यामुळं छान कलरही येतो. आता थोडीशी स्ट्राँग आवडत असेल, तर थोडंसं पाणी यामध्ये कॉफीचं जास्त टाकू शकता. तयार झाली फिल्टर कॉफी. नक्की या हिवाळ्यामध्ये ही कॉफी रोज ट्राय करून पहा. आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.